A piece of straight wire has mass 20 gram and length 1 meter. It is to be leviated using current of 1 ampere flowing through it and perpendicular magnetic field B in horizontal direction. What must be the magnetic of B? Magnetic field B. So here आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं आहे. गिवन डेटा काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी मास दिलेला आहे. ते मास आहे m इज इक्वल टू 20 ग्रॅम, म्हणजेच हे आपण 20 इंटू 10 टू पॉवर -3 किलोग्रॅम लिहू शकतो. अजून काय दिलेलं आहे? लेंथ दिलेली आहे L, किती दिलेली आहे? 1 मीटर एवढी लेंथ आहे. इट इज टू बी इलेव्हेटेड युजिंग अ करंट ऑफ, त्यामधून फ्लो होणारा करंट I दिलेला आहे 1 एम्पियर एवढा, टू इट अँड परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड B इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. परपेंडिक्युलर शब्द आलेला आहे म्हणजे थिटा या ठिकाणी 90 डिग्री दिलेला आहे. विचारलेला आहे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे. ओके, सोल्युशन मध्ये आपल्याला लिहिता येईल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू ILB साइन थिटा इज इक्वल टू, I ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 1 इंटू L, 1 इंटू B हे कॅल्क्युलेट करायचं आहे, इंटू साइन थिटा म्हणजे साइन 90 डिग्री इज इक्वल टू B इंटू साइन 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे फोर्स इज इक्वल टू व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे? B. तर आपल्याला बीच कॅल्क्युलेट करायचं आहे, पण इथं अजून एक टर्म दिलेली आहे, हे मास दिलेला आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हा जो फोर्स आहे, हा फोर्स या ठिकाणी कोण बॅलन्स करत आहे? तर हे मास या ठिकाणी बॅलन्स करत आहे. म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणूया F इज इक्वल टू mg, मास इंटू एक्सेलरेशन G आपल्याला लिहिता येईल. Therefore, B is equal to m into G is equal to m ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 इंटू 10 टू पॉवर -3 इंटू G 9.8. या दोघांचा जर गुणाकार आपण लॉग टेबलच्या साह्याने जर केला तर हा आपल्याला भेटून जाईल 0.196 टेस्ला. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू 0.196 टेस्ला. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 centimeter from a very long straight wire carrying a current of 5 ampere. Given data लिहून घेऊयात. व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. इथं डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे थोडक्यात आपण बघूया की समजा या ठिकाणी कोणती एखादी वायर असेल तर, आणि त्या वायर मधून जर करंट फ्लो होत असेल तर याच्या भोवती त्या ठिकाणी काय होत असतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. इथं आपल्याला याचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स या पॉइंटचं दिलेलं आहे आणि त्याला आपण असं म्हणूया ते R दिलेला असेल तर R ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर. नेक्स्ट, वायर कॅरिंग अ करंट ऑफ, त्याच्यामधून फ्लो होणारा करंट दिलेला आहे आणि तो आहे 5 एम्पियर एवढा. आपल्याला विचारलेला आहे कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड B, हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता मॅग्नेटिक फील्ड आपण कशी कॅल्क्युलेट करतो? इथं आपल्याला माहिती आहे वायर मधून फ्लो होणारं मॅग्नेटिक फील्ड B is equal to mu naught upon 4 pi 2I upon R is equal to, इथं आपण असे लिहू शकतो mu naught upon बे बेजुणे 4 2 pi into I by R. या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करूयात. mu naught ची व्हॅल्यू ऑलरेडी इथं आपल्याला दिलेली आहे. ती mu naught ची व्हॅल्यू आपण इथं पुट करूयात. 4 pi into 10 to power -7 upon 2 pi into I ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 एम्पियर डिवाइडेड बाय R 2 इंटू 10 टू पॉवर -2 इज इक्वल टू, आता हे 2 पाय आणि हे 2 म्हणजे 4 पाय, या 4 पायला हे 4 पाय कॅन्सल होतील. इथं आपल्याकडे काय राहील बघा 5 इंटू 10 टू पॉवर, हे -7 आणि हे -2 वरती गेल्यानंतर ते +2 होईल. -7 + 2 -5 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 5 इंटू 10 टू पॉवर -5 टेस्ला एवढं भेटेल. अँड इलेक्ट्रॉन is moving with a speed of 3.2 into 10 to power 6 meter per second in a magnetic field of 6 into 10 to power -4 Tesla perpendicular to its path. What will be the radius of path? What will be frequency and kinetic energy in kilo electron volt? Given mass of electron is equal to
9.1 into 10 to power minus 31 kg. Charge 1.6 into 10 to power minus 19 coulomb. 1 electron volt is equal to 1.6 into 10 to power minus 19 joule. गिवन डेटा मध्ये आपण बघूया, स्पीड दिलेला आहे म्हणजे v दिलेला आहे 3.2 into 10 to power 6 मीटर पर सेकंड. मॅग्नेटिक फील्ड B ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 into 10 to power minus 4 टेस्ला. व्हॉट विल बी द रेडियस? R ची व्हॅल्यू विचारलेली आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे n ची व्हॅल्यू विचारलेली आहे. कायनेटिक एनर्जी ची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, यामध्ये आपण कसं सोडवता येईल बघा. R इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे mv अपॉन QB. m मास 9.1 into 10 to power minus 31. Velocity दिलेली आहे 3.2 into 10 to power 6 divided by Q. Charge of electron या ठिकाणी दिलेला आहे 1.6 into 10 to power minus 19 into magnetic field आहे 6 into 10 to power 4. हे सर्व जर आपण लॉग टेबलच्या साहाय्याने सॉल्व्ह केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू या ठिकाणी भेटून जाईल 0.2812 मीटर. नेक्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला? फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू QB अपॉन 2πm. Q ची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10 टू पॉवर मायनस 19 इंटू B 6 इंटू 10 टू पॉवर मायनस 4 डिवायडेड बाय 2 इंटू पाय 3.14 इंटू M या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 9.1 इंटू 10 टू पॉवर मायनस 31. हे सर्व आपण लॉग टेबलच्या साहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटून जाईल 16.97 मेगाहर्ट्झ. नेक्स्ट विचारलेला आहे आपल्याला कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² इज इक्वल टू 1/2 इंटू 9.1 इंटू 10 टू पॉवर मायनस 31 इंटू v. वेलॉसिटी दिलेली आहे 3.2 इंटू 10 टू पॉवर 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे सोडवलं जर आपण लॉग टेबलच्या साहाय्याने तर येईल 40.5 इंटू 10 टू पॉवर मायनस 17 जूल. हे जूल मध्ये येईल. त्याला आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करता येईल 40.5 इंटू 10 टू पॉवर मायनस 17 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 टू पॉवर मायनस 19. हे जर सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 2.531 इंटू 10 टू पॉवर 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल 2.531 हे 10 टू पॉवर 3 म्हणजेच किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 2.531 इन किलो इलेक्ट्रॉन volt. An alpha particle, the nucleus of helium atom with charge +2e, is accelerated and move in a vacuum tube with kinetic energy is equal to 10 mega electron volt, म्हणजेच 10 into 10 to power 6 mega electron volt is equal to 10 into 10 to power 6 into 1.6 into 10 to power minus 19 joule. Number 2, on applying a transverse a uniform magnetic field B दिलेला आहे 1.851 टेस्ला. It follows a circular trajectory of radius r is equal to 24.60 centimeter is equal to 24.60 into 10 to power minus 2 meter. Charge of electron त्या ठिकाणी दिलेला आहे. विचारलेलं काय आहे आपल्याला? obtain mass of alpha particle. तर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि कायनेटिक एनर्जी दिलेली आहे म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. तर v आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पाठीमागच्याच न्यूमेरिकल मध्ये आपण बघितलेलं r इज इक्वल टू mv अपॉन qb. याच्यावरून आपल्याला v कॅल्क्युलेट करता येईल qbr अपॉन m. ही व्हॅल्यू वरती जर आपण पुट केली तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू m इंटू v q स्क्वेअर b स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भेटेल ह्या m ला एक m
m कॅन्सल होईल. 1/2 q स्क्वेअर b स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन m. इथं आपल्याला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, m ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. देअरफॉर m इज इक्वल टू, हे m या बाजूला जाईल, q स्क्वेअर b स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन 2, हे कायनेटिक एनर्जी या बाजूला येईल, इज इक्वल टू, त्या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत. चार्ज दिलेला आहे 1.62 इंटू 10 टू पॉवर -19 याचा स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड आहे 1.851 याचा स्क्वेअर. आर दिलेला आहे 24.60 इंटू 10 टू पॉवर -2 चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2 इंटू कायनेटिक एनर्जी आहे 10 इंटू 10 टू पॉवर 6 इंटू 1.6 इंटू 10 टू पॉवर -19 इज इक्वल टू, इथल्या एक 1.6 ला एक 1.6 इंटू 10 टू पॉवर -19 कॅन्सल होईल. या सगळ्यांचा गुणाकार आणि भागाकार आपण लॉग टेबलच्या साह्याने जर केला तर तो भेटेल 6.844 इंटू 10 टू पॉवर -27 kg. मासची व्हॅल्यू इथं भेटली 6.84 इंटू 10 टू पॉवर -27 kg. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. 2 wires shown in figure are connected in a series circuit and same amount of current of 10 ampere passes through both but in opposite directions. Separation between 2 wire is 8 millimeter. The length AB is S is equal to 22 centimeter. Obtain the direction and magnitude of magnetic field due to current in wire 2 on the section AB of wire 1. Also obtain the magnitude and direction of the force on wire 1. म्यू नॉट या ठिकाणी दिलेला आहे. गिवन डेटा लिहून घेऊया. करंट दिलेला आहे I इज इक्वल टू 10 एम्पियर. डिस्टन्स दिलेला आहे, दोन वायर मधलं डिस्टन्स D दिलेला आहे 8 मिलीमीटर. याचाच अर्थ 8 इंटू 10 टू पॉवर -3 मिलीमीटर. नेक्स्ट द लेंथ AB इज, AB ची जी लेंथ दिलेली आहे ज्याला आपण S म्हटलंय तिथं, ती आहे 22 सेंटीमीटर, म्हणजेच 22 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर. ऑब्टेन डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथं आपल्याला काय पाहिजे, B कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच सोबत त्याची आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची आहे. त्यानंतर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्या फोर्सची डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, पहिला आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड B कॅल्क्युलेट करूया. दोन वायर जर त्या ठिकाणी पॅरलल असतील तर त्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी म्यू नॉट अपॉन 2 पाय इंटू I बाय D हा फॉर्म्युला वापरतो. इज इक्वल टू म्यू नॉट दिलेला आहे आपल्याला 4 पाय इंटू 10 टू पॉवर -7. करंट आहे 10 एम्पियर डिवायडेड बाय 2 पाय इंटू D. D दिलेला आहे 8 इंटू 10 टू पॉवर -3. इथं पायला पाय कॅन्सल होईल. बे दुनी 4, बे एके बे चोक 8, बे दुनी 4, बे पंचे 10. 5/2 हे जर आपण या ठिकाणी सॉल्व केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू भेटून जाईल 2.5 इंटू 10 टू पॉवर, हे 10 ची पॉवर -7, हे 10 ची पॉवर -3, हे वरती गेल्यानंतर अधिक 3, म्हणजे 10 ची पॉवर या ठिकाणी झालं -4 इज इक्वल टू, म्हणजे 10 ची पॉवर -4, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू 2.5 इंटू 10 टू पॉवर -4 टेस्ला. हे झालं मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला त्याची डायरेक्शन फाइंड करायची आहे. डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी राईट हँड रूल यूज करू शकतो. राईट हँड रूल नुसार जर आपण या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन कुठं फाइंड आउट करायची आहे बघा, 2 नंबरच्या वायर मध्ये, म्हणजे या वायर मध्ये आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची आहे. तर या वायर मध्ये जर डायरेक्शन आपण बघितली तर करंट खाली फ्लो होत आहे. राईट हँड रूल नुसार जर आपण या करंटच्या डायरेक्शन मध्ये जर बघितला तर या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड असेल ती इनवर्ड भेटेल आणि या बाजूला मॅग्नेटिक फील्ड जी असेल ती आउटवर्ड या ठिकाणी भेटेल. मॅग्नेटिक फील्ड इकडून इकडे चाललेले आहे, म्हणजे तेच जर बी वायर मध्ये जर आपण बघितलं तर बी वायर मध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आपल्याला इनवर्ड भेटेल. म्हणजे राईट हँड रूल नुसार मॅग्नेटिक फील्ड जी असेल त्याची जी डायरेक्शन असेल ती कशी असणार आहे, इन
इनवर्ड असणार आहे. नेक्स्ट काय विचारलेलं आहे बघा, नंबर 2 आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. दोन पॅरलल प्लेट मध्ये असणारा फोर्स इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय I1 I2 अपॉन डी इंटू लेंथ इज इक्वल टू म्यू नॉट ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10 टू पॉवर -7 इंटू I1 आणि I2 दोन्ही करंट त्या ठिकाणी सेम आहेत 10 इंटू 10 होल डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी डिस्टन्स दिलेला आहे 8 इंटू 10 टू पॉवर -3 इंटू एल म्हणजे लेंथ आपल्याला सांगितलेली आहे आणि लेंथची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 22 इंटू 10 टू पॉवर -2 इज इक्वल टू पायला पाय कॅन्सल, बे दुणे 4 बे 2 8 बे दुणे 4 बे 5 10 बे 1 के बे के बे के बे म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू किती भेटून जाईल बघा 55 इंटू 10 टू पॉवर या ठिकाणी हे -3 वरती गेल्यानंतर +3 -7 +3 -4 ते -4 आणि हे -2 म्हणजे किती झालं या ठिकाणी -6 इंटू हे 10 आहे त्याची पॉवर 1 म्हणजे या ठिकाणी परत हा 10 या ठिकाणी भेटेल त्याची पॉवर 1 म्हणजे हे -5 म्हणजे या ठिकाणी काय भेटेल 55 इंटू 10 टू पॉवर -5 न्यूटन म्हणजे फोर्स व्हॅल्यू भेटली आपल्याला 55 इंटू 10 टू पॉवर -5 न्यूटन किंवा हीच आपण अशी लिहू शकतो फोर्स इज इक्वल टू 5.5 इंटू 10 टू पॉवर पॉइंट शिफ्टिंग मेथड नुसार -4 न्यूटन. लॉग टेबल कशा पद्धतीने यूज करायचा हे जर बघायचं असेल तर लॉग टेबलच्या सिरीज मध्ये आपण जाऊन बघू शकता. ते बघण्यासाठी वरती जे नोटिफिकेशन येत आहे त्याच्यामधून आपण लॉग टेबल बघू शकता. ओके, आता याची आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची आहे. आता इथं जर आपण बघितलं तर डायरेक्शन आपल्याला कशी सांगता येईल बघा, फोर्स आहे. आता इथं डायरेक्शन सांगत असताना आपल्याला इथं कोणता रूल वापरायचा आहे तर या ठिकाणी आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरणार. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे, करंट वरच्या बाजूला जात असेल तर या ठिकाणी जो फोर्स आहे तो फोर्स आपल्याला या बाजूला लागेल. म्हणजे इथं जर आपण बघितलं फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल मध्ये आपल्याला माहिती आहे की फोर्स ओके सो फोर्स इथं जो असेल तो कसला फोर्स असेल रिपल्सिव्ह फोर्स असेल. फोर्स इज रिपल्सिव्ह फोर्स. ओके, म्हणजे इथं दोन व्हॅल्यू आपण बघितल्या. मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट केली त्याची डायरेक्शन साठी राईट हँड रूल वापरला. फोर्स कॅल्क्युलेट केला त्याच्या डायरेक्शन साठी आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला आणि फोर्स जो आहे त्याची डायरेक्शन कसली आहे रिपल्सिव्ह आहे. धन्यवाद.